नमस्कार मित्रांनो, द हिंदू पेपरमध्ये बातमी आली आहे. सरकारने अपंगत्व ओळख कार्ड व प्रमाणपत्रासाठी आधार ई-केवायसी अनिवार्य केले आहे. म्हणजे सर्वांना आवश्यक केलेले आहे. मग तुम्ही अपंग असाल आणि तुम्हाला मिळणाऱ्या ज्या योजना आहेत त्या उद्या कदाचित बंद होऊ शकतात मित्रांनो. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की खरंच ई-केवायसी करणं गरजेचं आहे का? ही ई-केवायसी म्हणजे काय? ई-केवायसी कोण करू शकतं? ई-केवायसी करण्यासाठी काय करावे लागते? मी घर बसल्या माझ्या मोबाईलवरनं ई-केवायसी करू शकतो का? आणि ती कशी करायची? ही सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. ई-केवायसी कुठे करावी लागते? तर मित्रांनो, सरकारने आत्ताच अपंग व्यक्तींना ई-केवायसी करणं गरजेचं केलेलं आहे. कारण UDID कार्ड आणि दिव्यांग प्रमाणपत्रासाठी ई-केवायसी प्रक्रिया ऑनलाईनच करावी लागते. मित्रांनो, तुम्हाला प्रथम या वेबसाईटवर यावं लागेल. या वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ही वेबसाईट ओपन करू शकता. ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने या वेबसाईटचा तुम्हाला इंटरफेस दिसेल. आता प्रथमतः मित्रांनो, तुमचं जे ओळखपत्र असेल त्या ओळखपत्रावर UDID हा नंबर असेल किंवा तुमचं जे काही सर्टिफिकेट असेल त्या सर्टिफिकेट तुम्हाला UDID नंबर हा मिळून जाईल. तो नंबर तुम्हाला इथं प्रथम टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमची जी काही जन्मतारीख असेल ती जन्मतारीख तुम्हाला इथं टाकायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जो काही खाली कॅप्चा दिलेला आहे त्या कॅप्चामध्ये तुम्हाला बेरीज करावी लागेल, वजाबाकी करायला सांगितले, जी काही क्रिया सांगितली असेल त्याचं येणारं उत्तर तुम्हाला कॅप्चामध्ये तुम्हाला इथं टाकायचं आहे. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटन ती कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. आणि मग ई-केवायसी करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात? तर 1. आधार कार्ड, 2. UDID प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र, 3. आधारला तुमच्या मोबाईल नंबर जो लिंक आहे तो मोबाईल नंबर. ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे असेल तर तुम्ही घर बसल्या ई-केवायसी करू शकता. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की खरंच ई-केवायसी केली नाही तर मला मिळणाऱ्या ज्या काही योजना आहेत त्या योजना बंद होतील का? हे जाणून घेण्या अगोदर आपण प्रथम ई-केवायसी कोण कोण करू शकतं? महाराष्ट्र राज्यातील असे व्यक्ती की जे शारीरिक विकलांग किंवा अपंग किंवा दिव्यांग आहेत आणि त्यांनी UDID ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र काढले आहेत, हेच व्यक्ती फक्त ई-केवायसी करू शकतात. मग आता UDID कार्ड आणि दिव्यांग प्रमाणपत्रासाठी ई-केवायसी आवश्यक आहे का मित्रांनो? तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अनेक अपंग व्यक्ती आहेत. त्यांचा मृत्यू झाला आहे परंतु त्यांच्या नावे या योजनेचा लाभ घेत आहेत. तसेच एखादी व्यक्ती एकापेक्षा जास्त UDID कार्ड किंवा दिव्यांग प्रमाणपत्र बनवत आहे. त्याला आळा घालण्यासाठी सरकारी योजनेचा लाभ देणे सोपे व्हावे यासाठी ई-केवायसी करणं खूप गरजेचं आहे. यामुळे तुम्हाला मिळत असलेल्या योजना उद्या कदाचित बंद होतील, परंतु तसे होऊ नये असे मलाही वाटते. तर चला, अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओवर पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.